साधारण 1.5 वर्षांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर 2024 मध्ये श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना अटक करण्यात आली होती। 2019 ते 2023 असे तब्बल 4 वर्षे त्यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप होता। या महिलेने मुरकुटे यांच्या विरोधात दिलेली फिर्याद अति गंभीर होती। वेळोवेळी नोकरी, बंगला, गाडी, शेती अशी आमिष दाखवून भानुदास मुरकुटे यांनी आपल्यावर पाथरे, श्रीरामपूर, मुंबई, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचं या महिलेचं म्हणणं होतं। हे प्रकरण त्यावेळी चांगलंच गाजलं। या प्रकरणात मुरकुटे यांना जामीनही मिळाला। गेल्या वर्षी वयाच्या 85व्या वर्षी मुरकुटे पुन्हा राजकारणात सक्रिय झाले। त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, परंतु आता पुन्हा हेच मुरकुटे नव्या वादात सापडले आहेत। एका तरुणाच्या सुसाईड नोटमध्ये मुरकुटे यांचं नाव आल्याने जिल्ह्याचं राजकारण पुन्हा एकदा ढवळलं आहे। आता हे नवं प्रकरण काय आहे आणि मुरकुटेंमागचं शुक्ल काष्ट काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। प्रकरण होतं ऑक्टोबर 2024। तेव्हा राहुरी पोलीस ठाण्यात एका महिलेने श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता। मुरकुटे यांनी 2019 ते 2023 या काळात आपल्याला वेळोवेळी आमिष दाखवून आपल्यावर 4 वर्ष अत्याचार केल्याचं या महिलेचं म्हणणं होतं। राहुरी तालुक्यातील पाथरे, श्रीरामपूर, मुंबई, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुरकुटे आपल्याला घेऊन गेले व तेथे आपल्यावर त्यांनी अत्याचार केला अशी फिर्याद या महिलेने दिली होती। त्या बदल्यात मुरकुटे यांनी तुला बंगला घेऊन देतो, तुझ्या मुलाला नोकरी लावतो, तुला शेती घेऊन देतो अशी वेगवेगळी आमिष दाखवली होती, असंही फिर्यादीत म्हटलं होतं। फिर्याद गंभीर होती। या महिलेने मुरकुटे यांच्यावर आरोप करताना पुरावे म्हणून काही व्हिडिओ व काही फोटोही दाखवले होते। अखेर 7 ऑक्टोबर 2024 ला रात्री मुरकुटे यांना राहुरीत पोलिसांनी अटक केली। त्यानंतर जिल्हाभर या प्रकरणाची चर्चा रंगली। मुरकुटे हे माजी आमदार व श्रीरामपूरचे ज्येष्ठ राजकारणी असल्याने नगरचं राजकारण अचानक तापलं। एका मोठ्या नेत्याला अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर राज्यभर हा विषय चर्चेत राहिला। आता 1.5 वर्षानंतर पुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात मुरकुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वाढली आहे। सोमवारी म्हणजेच 23 मार्चला राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात पाथरे येथील एका 43 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। त्यानंतर तत्काळ या तरुणाला सुरुवातीला राहुरी ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर श्रीरामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। याच तरुणाच्या खिशात एक सुसाईड नोट सापडल्याचं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं होतं। ही सुसाईड नोट व्हायरल झाली। या सुसाईड नोट नंतर पुन्हा एकदा माजी आमदार भानुदास मुरकुटे चर्चेत आले। या सुसाईड नोट मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाने नमूद केलं होतं की त्याच्या पत्नीने 5 एकर 20 आर जमीन खरेदी केली होती। ही जमीन पती पत्नीच्या नावावर करण्याचे ठरले असताना काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या सांगण्यावरून पत्नीनं तिच्या एकटीच्या नावावर ही जमीन केली। ही जमीन 20 लाख रुपये एकर भावाने खरेदी केली होती। त्यामुळे घरगुती वाद तीव्र झाला। पत्नीनं मला घराबाहेर काढण्याचा कट काही लोकांच्या सांगण्यावरून रचला। गेल्या 2 महिन्यांपासून आपल्याला मारहाण, घरावर दगडफेक व मानसिक छळ सुरू असल्याचेही या चिठ्ठीत नमूद करण्यात आलाय। विशेष म्हणजे व्हायरल झालेल्या सुसाईड नोट मध्ये माजी आमदार भानुदास मुरकुटे, त्यांच्या सूनबाई वंदना मुरकुटे यांच्यासह गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व इतर 5 जणांची नावे नमूद करण्यात आली आहेत। काही प्रतिष्ठित व्यक्तींनी आपल्याला घराबाहेर काढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही या चिठ्ठीत केलाय। माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर 1.5 वर्षांपासून राहुरी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल झाला होता। आता त्याच राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली आहे। शिवाय राहुरी तालुक्यातील एका गावाचे नाव या दोन्ही प्रकरणात आलंय। त्यामुळे पहिलं प्रकरण व आताचं प्रकरण यात काही संदर्भ आहेत का अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत। पोलिसांनी या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याचे समजते। आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल करण्याबाबत आग्रह धरल्याचेही समजते। आता या प्रकरणात काय गुन्हा दाखल होतोय, गुन्हा दाखल होतो की नाही हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।